नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता रुद्र गिरिजाला विचारत असतो की गिरिजा, आबासाहेबांनी फक्त एक साधं लायटर पेटवलं होतं. तुम्ही त्या लायटरच्या अग्नीला इतक्या का घाबरल्यात? तुम्हाला कसली भीती वाटली? तर प्रेक्षकांनो, गिरिजाला काय बोलावं काही कळतच नसतं. आणि तेवढ्यातच इथे नागेश्वर घोरपडे इथे सावीला आणि उर्वशीला सांगत असतो की आम्ही लायटर पेटवलं तर ती गिरिजा इतकी घाबरली जसं काय आम्ही तिच्या आजूबाजूला आगच लावलेली आहे. तेव्हा इथे सावी म्हणते कदाचित तिला आगीची भीती वाटली असेल. तेव्हा उर्वशी म्हणत असते असं कसं, गॅस तर रोज पेटवते ना स्वयंपाकघरामध्ये, दिवासुद्धा लावते, मग तिला जर अग्नीची भीती वाटली असती तर असं सगळं कसं घडलं असतं. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो गिरिजा बोला ना, तुम्हाला इतकी का भीती वाटली? काय घडलं होतं का तुमच्याबरोबर? म्हणजे अशी तुम्हाला अग्नीबद्दल एखादी भीती आहे, असं विजेबद्दल एखादी भीती आहे म्हणून तुम्ही घाबरलात. तेव्हा सावी म्हणत असते रुद्र, म्हणजे असं मला सांगता नाही येणार नेमकं मला काय होतं, पण अग्नी वगैरे बघितल्यानंतर मला पटकन काहीतरी असं आठवतं आणि मी खूप जास्त घाबरते. मला सांगता येत नाही, कळत नाही की मला असं काय होतं. मला लहानपणापासून असं नेहमी होत असतं. तेव्हा रुद्र म्हणत असतो बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, तुम्ही अजिबात मनामध्ये कुठलीही भीती ठेवू नका, कारण तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे ना प्रत्येक वेळेला तुमच्याबरोबर. मग आता मनातली भीती बाजूला काढा. आज संक्रांत आहे आणि त्याच तुमची हळदी कुंकूसुद्धा आहे ना, तेव्हा तुम्ही आराम करा आणि नंतर लगेच तयार व्हा. तेव्हा गिरिजा म्हणते की आधी आराम करू की आधी तयार होऊ? तेव्हा रुद्र म्हणत असतो नाही, कसं आहे ना, आईसाहेबांनी तुमच्या हळदी कुंकवाची इतकी जय्यत तयारी सुरू केली, मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. तेव्हा गिरिजा म्हणते ठीक आहे, मग आधी मी पटकन तयार होते आणि नंतर खूप आराम करते, मग चालेल ना? तेव्हा रुद्र म्हणतो हां, ही आयडिया खूपच जास्त छान आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र गिरिजाला समजावत असतो की छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला, मी तुम्हाला रडताना नाही बघू शकत. प्लीज तुम्ही रडू नका हां, कारण रडताना तुम्ही छान नाही दिसत. चला आता हसून दाखवा बरं. तेव्हा गिरिजा रुद्राला स्माईल करून दाखवते. तेव्हा रुद्राला इथे खूप छान वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावीची वाटच लागते, कारण नागेश्वर घोरपडे सावीला म्हणत असतो काय, तुम्हाला इथे कशाला आणले? कशाला आलात तुम्ही आमच्या घरामध्ये? इथे चांगलं चुंगलं खायला आणि इथे सगळीकडे मिरवायला आलात का फक्त? तुम्हाला रुद्रचं मन जिंकायचं आहे, त्या गिरिजापासून रुद्रला तोडायचं आहे. ही एक साधी गोष्ट जमत नाही आहे का तुम्हाला, की फक्त खायचं प्यायचं आणि ऐशो आरामात राहायचं एवढंच फक्त करायला आलात? तेव्हा सावी म्हणते नाही आबासाहेब, मी माझे प्रयत्न चालूच ठेवलेत. विचारा तुम्ही मावशीला. हे काय, रुद्रचं मन जिंकण्यासाठी मी माझं बोटसुद्धा कापून घेतले आणि रुद्रला पतंगसुद्धा बनवायला सांगितले, पण तरीसुद्धा ती गिरिजा मध्ये मध्ये तडमडायला आलीच. तेव्हा नागेश्वर म्हणतो ती गिरिजा मध्ये मध्ये करणारच, पण तुम्हाला तुमचे प्रयत्न सुरू ठेवायला नको का? त्यानंतर प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते दादासाहेब तुम्ही नका काळजी करू. आज तिचं त्या गिरिजाचा हळदी कुंकू आहे ना, आज तिची सगळ्यांसमोर कशी नाचक्की करते ना, कशी वाट लावते ती बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आलेली असते वासंती. ती म्हणत असते गिरिजा, बाळा तुला आता तयार व्हायचं आहे, हळदी कुंकवाची तयारी झाली आहे, तुला तयार व्हायचं आहे, कारण बायका कधीही येतील. तेव्हा रुद्राला इथे वासंती म्हणते तुलासुद्धा तयार व्हायचं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो आईसाहेब आम्हाला कशाला आता? तेव्हा वासंती म्हणते रुद्र, अहो तुमचीसुद्धा लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे, तुम्हालासुद्धा हळव्याचे दागिने घालायचे आहेत. चला बरं आता लवकर तयार व्हा. तेव्हा इथे वासंती गिरिजाला म्हणत असते गिरिजा, काय गं काय झालं तुला? तू इतकी घाबरलीस का? अगं तू तर मला नेहमी हिंमत देत असतेस ना, की अन्यायाच्या विरुद्ध लढायचं म्हणून, आणि स्वतःच इतकी घाबरलीस. तेव्हा आता तू तयार हो, सगळेजण आता येतीलच. तेव्हा इथे रुद्र छान असा तयार होऊन आलेला असतो. तो म्हणत असतो गिरिजा कुठे आहात तुम्ही गिरिजा? तेवढ्यातच गिरिजा बाहेर आलेली असते आणि ती रुद्रकडे बघतच राहते. गिरिजा अजून अजिबात तयार झालेली नसते. तेव्हा रुद्र म्हणतो काय झालं, अशा का बघताय माझ्याकडे? मी छान दिसत नाही आहे का? थांबा मी चेंज करून आलो. तेव्हा गिरिजा म्हणते नाही नाही थांबा, तुम्ही खरंच खूप छान दिसताय, खूप छान दिसताय तुम्ही.
रुद्र म्हणतो थँक्यू. बरं मी आहे बाहेर, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तयार व्हा. तेव्हा इथे गिरिजा आता आपली साडी बघत असते, जी तिला वासंतीने दिलेली असते. पण साडीचा पदर फाटलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, "अरे देवा, ही साडी इथे फाटली कशी काय? आता मी संक्रांतीला काळी साडी कशी काय नेसू?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आलेली असते उर्वशी. ती म्हणते, "अरे बापरे! काय झालं? काळ्या रंगाची साडी जी सासूने दिली होती, ती साडी फाटली का? बापरे! आता तू काय नेसणार गं संक्रांतीला? आपल्या घरामध्ये ना उंदीर खूप जास्त झालेत नाही का? उंदरानेच कुडतडली असेल तुझी साडी." तेव्हा तिथे सावी येते आणि म्हणते, "अरे बापरे! काय झालं? साडी उंदराने कुडतडली का?" बिच्चारी इथे गिरिजा. "आता तू संक्रांतीला काळ्या रंगाची साडी कशी काय नेसणार गं? काय करणार तू आता?" तेव्हा गिरिजा म्हणते, "आता काय करायचं? घरामध्ये 2-2 घुशी असल्यानंतर साडी तर त्या कुडतडणारच ना. मग काय होणार सांगा बरं?" तेव्हा उर्वशी म्हणते, "1 मिनिट. तुझी हिंमत कशी झाली गं आम्हाला घूस बोलायची? कुणाला घूस म्हणालीस तू? लायकीत राहायचं कळलं ना?" तेव्हा गिरिजा म्हणते, "मी आता घोरपडे घराण्याची एकुलती एक सून आहे. तेव्हा तुम्हीच माझी लायकी ओळखा की माझी लायकी काय आहे ते." तेव्हा इथे सावी म्हणत असते, "बोल बच्चनगिरी बस झाली तुझी. संक्रांत आहे. सगळ्या बायका आता येतीलच हळदी कुंकवाला. आता काळ्या रंगाची साडी कुठून नेसणार आहेस ना, त्याचा विचार कर. ती लायकी आधी तुझी सांभाळ." तेव्हा प्रेक्षकांनो, वासंतीने आता हळदी कुंकवाची सगळी तयारी केलेली असते. ती म्हणत असते की चला, सगळी तयारी तर छान झालेली आहे. फक्त गिरिजाला हलव्याचे दागिने हवेत. आता हलव्याचे दागिने बाहेरूनच मागावे लागतील. ती म्हणते की मला वाटलं होतं की सगुणाताई देईल तिला हलव्याचे दागिने, पण तसं काही झालं नाही. मी लगेच आता ऑर्डर देते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता श्रीमंत आलेला असतो. तो म्हणतो, "मावशी, अगं हे घे हलव्याचे दागिने." तेव्हा वासंतीला भयंकर आनंद होतो. ती म्हणते, "काय? हलव्याचे दागिने? म्हणजे ताईने हलव्याचे दागिने बनवले?" तेव्हा तो म्हणतो, "मग आई तर बनवणारच होती ना. तिचा गिरिजावरती खूप जीव आहे. तिच्यासाठी तिने हलव्याचे दागिने बनवले. मावशी जरा हळू आ, नाजूक असतात ना ते." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आलेली असते विशाखा. गिरिजा म्हणते, "विशाखा, अगं तू इतकी घाईघाईने का आलीस?" विशाखा म्हणते, "बाई, मला यायचंच होतं. जर मी नसते आले ना तर माझी वाट लागली असती. हे बघ तुझ्यासाठी काय घेऊन आले, काळ्या रंगाची साडी." तेव्हा गिरिजाला खूप आनंद होतो. गिरिजा म्हणते, "काय? तू माझ्यासाठी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घेऊन आलीस? थँक सो मच विशाखा. पण तू कशी काय घेऊन आलीस गं?" ती म्हणते, "हाय का आता, मी नाही घेऊन येणार तर कोण घेऊन येणार?" तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, "बघितलंस का सावी, माझं नशीब बघितलंस?" कारण इथे सावी काय म्हणालेली असते, "तुझं नशीबसुद्धा या फाटक्या साडीसारखं फुटकंच निघालं. त्यामुळे आता तुला स्वतःला नशीबवान म्हणवतात ना, आणि स्वतः तूही स्वतःला नशीबवान म्हणवतेस. मग आता बघ तुझ्यासाठी काळ्या रंगाची साडी येते का?" तेव्हा गिरिजा म्हणते, "बघ, माझ्या नशिबाने तर मला काळ्या रंगाची साडी दिली. बरं आता तुम्ही दोघीजणी गेलात तर मी लवकरात लवकर तयार होईन ना." तेव्हा इथे उर्वशी आणि सावी गेल्यानंतर गिरिजा म्हणत असते, "पण तू अचानकपणे माझ्यासाठी काळ्या रंगाची साडी कशी काय आणलीस?" तेव्हा गिरिजा म्हणते, "अगं रुद्रने फोन केला होता की माझ्या बायकोसाठी छान अशी काळ्या रंगाची साडी पाठव म्हणून. मग मी त्याला आपल्या दुकानातून 3-4 साड्यांचे फोटो पाठवले. त्यांनी ही साडी सिलेक्ट केली तुझ्यासाठी." तेव्हा गिरिजा म्हणते, "हो का?" तेव्हा विशाखा म्हणते, "मग आता कुणाचं तरी आपल्या बायकोवरती इतकं प्रेम उतू जातंय, मग आम्ही तरी काय करणार? ऐकावं तर लागेलच ना. म्हणून मी पटकन ही साडी पॅक केली आणि तुझ्यासाठी घेऊन आले." तेव्हा गिरिजा म्हणते, "बरं बरं चल, आता मला पटकन तयार कर." तेव्हा गिरिजा तयार झालेली असते. विशाखा हलव्याचे दागिने घ्यायला आलेली असते. ती म्हणते, "मावशी, हलव्याचे दागिने हवेत गिरिजाला घालायला." तेव्हा इथे श्री म्हणत असतो, "हां मग हलव्याचे दागिने तर घालावेच लागतील ना. माझ्या आईने काय उगाचच इतके तयार केलेत का?" त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू होतं. तेव्हा ती म्हणते, "वासंती, तुम्ही दोघेजण जरा शांत बसा रे. प्रत्येक वेळेला भांडायलाच पाहिजे का तुम्हाला?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता श्री कामानिमित्त निघून जातो. तर वासंती आणि विशाखा हलव्याचे दागिने घालायला गिरिजाला येतच असतात. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेला असतो रुद्र. रुद्र जेव्हा गिरिजाला बघतो तर गिरिजा खूप सुंदर दिसत असते. तो म्हणतो, "खूप सुंदर दिसताय तुम्ही. तुम्हाला ही साडी आवडली ना?" गिरिजा म्हणते, "खूप आवडली. पण रुद्र कशाला तुम्ही एवढा खर्च केलात?" तेव्हा रुद्र म्हणतो, "मग काय झालं? लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना तुमची,
मग तुम्हाला काळ्या रंगाची साडी नको म्हणून खरेदी केली आहे. तेवढ्यातच इथे तिच्या हातातून कानातल्याचा स्क्रू खाली पडतो. दोघेजणं शोधत असताना एकाच वेळी खाली वाकल्यामुळे आणि उचलायला स्क्रू गेल्यामुळे दोघांची एकमेकांना टक्कर लागते. तेव्हा गिरिजा रुद्र म्हणतात, तुम्हाला लागलं नाही ना, तुम्हाला लागलं नाही ना, म्हणून एकमेकांची विचारपूस करत असतात. तेव्हा इथे स्क्रू आता रुद्रला सापडतो. तो लगेचच गिरिजाला देतो. गिरिजा आपलं कानातलं पहिलं घालून घेते. त्यानंतर त्या ठिकाणी आलेली असते वासंती. ती म्हणते, हे बघ मी तुझ्यासाठी हलव्याचे दागिने घेऊन आले. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अरे वा, छान आहे दागिने. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते, आणि हे दागिने खूपच जास्त खास आहेत हां, कारण का आपल्या गिरिजासाठी तिच्या माहेरहून आलेले आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते, म्हणजे माझ्यासाठी सगुणा मावशीने दागिने बनवले तर? याचा अर्थ तिचा राग गेला असेल. तेव्हा इथे वासंती म्हणते, ते माहिती नाही, पण श्री म्हणत होता, ती म्हणाली की बिल पाठवते म्हणून, फुकट देणार नाही आहे दागिने. तेव्हा इथे जास्त राग गेला नसेल, थोडा तरी राग निवळलाय असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते, गिरिजा साडी छान आहे ग तुझी. तेव्हा गिरिजा म्हणते, आई सॉरी, ते खरं तर मी तुम्ही दिलेली साडी नेसणार होते, पण. तेव्हा लगेच विशाखा म्हणते, पण आता काय करणार, लाडक्या नवऱ्याने इतकी सुंदर साडी आणले म्हटल्यानंतर मग आता सासूने दिलेली साडी नेसू की नवऱ्याने, याच्यामध्ये आमची गिरिजा कन्फ्यूज झाली ना, आणि म्हणून तिने नवऱ्याने दिलेली साडीच नेसली. हो की नाही, बरोबर की नाही गिरिजा? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, विशाखा तू जरा गप्प बसतेस का गं? आणि गिरिजा लाजायला लागते. त्यानंतर इथे रुद्रला सुद्धा हलव्याचे दागिने घालायचे असतात, म्हणून श्रीला बोलवायला सांगितलेलं असतं विशाखाला. त्यानंतर प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते की आता मलाच काहीतरी करायला हवं. त्या गिरिजाचं फाटकं नशीब पण एवढं बलवत्तर आहे ना, योग्य वेळेवरती ती विशाखा कशी काय बरं साडी घेऊन आली. पण मी तिला आता शांतपणे हळदी कुंकू साजरं करून देणार नाही आहे. अशी तिची वाट लावते ना, बघच तू. सगळ्यांसमोर तिचं हसं करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वासंती विशाखाला म्हणत असते की हलव्याचे दागिने घालण्यासाठी इथे आता श्रीची गरज लागणार आहे. तेव्हा तू एक काम कर विशाखा, जाऊन आता श्रीला बोलावून आण. ती म्हणते, कोण, मी? बरं ठीक आहे, आणते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला वासंती म्हणत असते, गिरिजा तू बस बरं, मी तुला आता हलव्याचे दागिने घालते. तर इथे रुद्रला आता फोन आलेला असतो. श्री म्हणत असतो, अरे रुद्रदादा कुठे आहेस तू? अरे मी इथे बाहेर आलो, माझं संस्थेमध्ये काम होतं ना म्हणून. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अरे लगेच तू संस्थेमध्ये गेलासुद्धा? बरं बरं, काही हरकत नाही, मी थोड्या वेळामध्ये पोहोचतोच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी म्हणत असते, सावी आपल्याला त्या गिरिजाची वाट लावायची आहे, पण त्याच्यामध्ये मला तुझीसुद्धा मदत लागणार आहे. तेव्हा सावी म्हणते, मावशी त्या मुलीची वाट लावायला मी काहीही करेन, तुझी हवी ती मदत करायला मी तयार आहे. फक्त तिचं हळदी कुंकू खराब झालं पाहिजे आणि त्या मुलीची वाट लागली पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणते, हो अगदी तसंच होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, हलव्याचे दागिने इथे आता सगुणाने सगळेच पाठवलेले असतात. कबरबंदपासून ते अंगठी, गळ्यातलं, त्याचबरोबर कानातले नथ, तिच्यासाठी आता एक एक दागिना पण संपूर्ण तिने तयार करून दिलेला असतो. प्रेक्षकांनो, हे हलव्याचे दागिने खूपच मनापासून सगीनाने तयार केलेले असतात. तेव्हा इथे सावी म्हणत असते की मावशी, म्हणजे आज त्या मुलीची वाट लागणारच. ती म्हणते की आज नुसती वाट लागणार नाही आहे, तर आज गिरिजाच्या मी वर्मावरती घाव घालणार आहे, वर्मावरती घाव. अशी तिची वाट लावणार आहे ना, की तोंड दाखवायलासुद्धा जागा होणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गिरिजासुद्धा संस्थेच्या बाहेर असते. तेवढ्यात पोलीस तिथे येतात आणि पोलीस म्हणत असतात की रुद्रप्रताप घोरपडे, आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलो. तेव्हा रुद्र म्हणतो, पण का, आम्ही काय केलं आहे? तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की तुम्ही इथे आता खेळण्यांच्या टेम्पोमधून दारूची तस्करी केल्याचा आरोप तुमच्यावरती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की मला माहिती आहे रुद्रची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. हे सगळं नागेश्वर घोरपडेने केलं आहे, तो माल त्यांचाच आहे. तेव्हा सावी गिरिजाला म्हणत असते की आज तुझ्यामुळे माझ्या रुद्रला पोलीस घेऊन गेले. तेव्हा गिरिजा म्हणते, एक मिनिट, तुझे रुद्र कुठे गं? ते माझे रुद्र आहेत, कळलं ना? तुझ्याशी तर मी नंतर बोलेन, पण आधी मला माझ्या रुद्रांना सेफली बाहेर काढायचं आहे. ज्याच्यामुळे ते अडकलेत ना, त्या नागेश्वर घोरपडेला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
गिरिजा आता गोडाऊनमध्ये गेलेली असते आणि तिथे जाऊन लपून बसलेली असते. ती नागेश्वर घोरपडेबद्दल माहिती गोळा करत असते. ही गोष्ट नागेश्वर घोरपडेला समजते आणि तो त्या ठिकाणी येऊन जोरात ओरडतो, गिरिजा. गिरिजा खूपच जास्त घाबरलेली असते. ती आता लपून बसलेली असते कारण तिला पुरावे गोळा करायचे असतात. त्या ठिकाणी आता आलेला असतो नागेश्वर. तो तिचा हात पकडतो आणि तिला बाहेर खेचतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली ग इथपर्यंत यायची? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नागेश्वर घोरपडे, तुमच्यामुळे माझा नवरा जेलमध्ये गेलाय. जोपर्यंत तुमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत नाही आणि ते सादर करत नाही ना, तोपर्यंत ही गिरिजा स्वस्थ बसणार नाही. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने गिरिजाने खरा गुन्हेगार हा ओळखलेला असतो आणि लवकरात लवकर तुला शिक्षा मिळवून देणार, अशी आता त्याच्यासमोर इथे तिने प्रॉमिससुद्धा केलेलं असतं.